पत्रकार दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे प्रसार माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला। सोलापूरला उज्ज्वल पत्रकारितेची परंपरा आहे। बातमीतून चिंतन व्हावं आणि त्या चिंतनातून समाज सुधारणा व्हावी हाच पत्रकारितेचा खरा उद्देश आहे असं सांगतानाच देश कुठं चालला आहे याचा विचार आता पत्रकार आणि राजकारण्यांनी करण्याची गरज आहे असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं। आपल्या प्रसिद्धीच्या अभ्यासापोटी काही लोक करतात ती गोष्ट निराळी, पण शेवटी जनतेच्या हातामध्ये काय पडतं तेवढ्यापुरती प्रसिद्धी मिळते, लोक चवीने ती बातमी घेतात, पण जो विषय चिंतनाचा म्हणून त्यांनी सांगितला आता तो चिंतनाची बातमी ती होऊ शकते का नुसतीच बातमी द्यायची आणि त्याच्यातून उद्या येणाऱ्या पिढीला काही ज्ञान होईल की नाही याचा विचारही करायचा नाही आणि आपण ज्या तऱ्हेने बातम्या देतो त्याचा किती वाईट आणि चांगला परिणाम होतो याचाही आपण कधी विचार करतो। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षांचा गौरव आणि पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान समारंभ शिवस्मारक सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी विचार मंचावर धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी, माजी महापौर महेश कोठे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माजी महापौर कोठे म्हणाले की सद्यस्थितीविरुद्ध पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे, जे खरं आहे तेच वास्तव लोकांसमोर मांडलं पाहिजे अशी अपेक्षा महेश कोठे यांनी यावेळी व्यक्त केली। पण आजच्या काळात आपण बघतोय की तुम्ही काय म्हणता ते लिहायचं नाही, आम्ही काय सांगतो तेवढंच लिहा, अशा पद्धतीची प्रवृत्ती मला वाटतं हळूहळू पुढे येत चाललेली आपल्याला दिसते। याच्याची मुजारांचा मी मनापासून या ठिकाणी आहे करेन, आभार मानेल की अतिशय परखडपणे त्यांनी सत्याच्या परिस्थितीवर बोलण्याचा प्रयत्न केला। ज्या पद्धतीने आमचे मित्र अभयजींनी सांगितलं की स्मार्ट सिटी झाली पाहिजे, अहो कसं होणार स्मार्ट सिटी? कॉन्ट्रॅक्टर जर नगरसेवक झाले असतील तर मला सांगा त्याच्यावर वचक काय राहणार आहे? अधिकाऱ्यांना जबरदस्तीने बिलं बोगस कामाची करायला लावली जातात, याच्यापेक्षा वाईट दिवस अजून काय येणार आहेत। या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात माजी अध्यक्ष अभय दिवाणजी, एजाज हुसेन मुजावर यांनी आपले विचार व्यक्त केले। खाली आल्यावर एक मुलगा क्रिकेट खेळत होता, तो 10वीत नापास झालेला यादीतला माझा होता। त्याला विचारलं राजू काय झालं तुझं? नापास झालो काय काम नाही खुशी नापास झाला मग क्रिकेट हे काय बघा म्हणतात ते दोघं रडतायत, 12वा 15वा आलेले ते दोघं रडतायत, माझं काय म्हणणार मी ऑक्टोबरला चांगले मार्क घेणार आहे, वेगळे वेगळे म्हणणार। तुम्हाला सचिन तेंडुलकर माहिती आहे का? म्हणून माहिती आहे क्रिकेट प्लेअर आहे, 10वीत नापास झाला होता म्हणतात। धीरूभाई अंबानी माहित आहेत का म्हणतात? हो फार मोठा नाव होतं, ते पण 10वीत नापास झाले। तिसरे तर व्यक्तिमत्व तुम्हाला माहित असेल म्हणतात, सुशीलकुमार शिंदे माहित आहेत। आज तर तुम्ही फेमस आहे, त्या काळात पण लहान मुलात पण फेमस आहे। कुठं तर आपण पत्रकारांना सुद्धा आपली किंमत ही वाढवली पाहिजे। आपलं एक जिन्सीपणा असेल किंवा आपली हे असेल प्रतिष्ठा असेल ती कायम राखली पाहिजे। आपली किंमत आपण कमी करून देऊ नये, हलतूपणा करू नये अशी या निमित्तानं अपेक्षा करतो आणि ह्याच अनुषंगानं आपण सर्वांनी चिंतन करावं अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो। जय हिंद। प्रास्ताविकात संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा मांडला। स्वागत खजिनदार विनोद कामतकर यांनी केलं तर सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केलं। उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी आभार मानले।